मग काय आवडेल ना सर्वांना, सगळे खातील ना आवडीने। येथे आपण कोथिंबीर घेतली, कोथिंबीर बारीक चिरून घेतली, लसूण आणि मिरची घेतली। येथे कोथिंबीरमध्ये बारीक केलेल्या डाळीचं पीठ टाकलं, इथे 2 चमचा तांदळाचं पीठ टाकलं आणि इथे आपण मिरची आणि लसूण वाटून घेतला होता मिक्सरवर, ते टाकलं आणि मीठ टाकलं आहे चवीनुसार आणि हे सगळं मिक्सर करायचं, मिळून घ्यायचं, मिक्स करायचं, छान असा त्याचा गोळा तयार करायचा। हे मिश्रण चांगलं मळून घ्यायचं आणि त्याचा छान असं गोळा पीठ तयार करायचं। तर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। अशा प्रकारे आपला हा गोळा तयार झालेला आहे। छान असं कोथिंबीरीची आपल्याला वडी करायची आहे। ते मी गॅसवर पाणी उकळायला ठेवलेलं आहे। इथे आपण चाळणी घेतलेली आहे, त्याला तेल लावून घेतलेले आहे। तुम्ही कशा पद्धतीने करता मला ते कमेंट्समध्ये सांगा नक्की, कोथिंबीरीची वडी। तर आणि माझी ही पद्धत आहे, तुम्हाला कशी वाटते ते कमेंट्समध्ये सांगा। आणि मी ते तेल लावून घेतलेलं आहे। याच्या छान असे अर्धा तास रेस्ट केल्यानंतर असे गोळे करून घेतलेले आहेत। त्यावर तीळ टाकले आहे, व्हाईट तीळ आहेत माझ्याकडे, मी जे आहेत ते टाकून दिले आहेत। असं छान असं स्प्रेड केले आहे, खूप छान चवीला होतात। माझी ही पद्धत तुम्ही करून नक्की बघा आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब नक्की करा। अशा प्रकारे मी असे तीळ लावून घेतलेले आहे। हे आपण अर्धा तास तरी गॅसवर पाणी स्टीम झालेलं आहे, छान असं तापलं गेलं आहे, त्यावर ठेवली चाळणी, त्याच्यावर ठेवले झाकण। आपण हे 15-20 मिनटं असे वाफवू दिले छान। नंतर त्याची बाजू पलटी करून घ्यायची मस्तपैकी आणि आपण हे पलटी केलेली मागची बाजू देखील आपण हे उकडू द्यायची छान अशी, जेणेकरून चव बाजूनी आपले हे वडी चांगली भाजली गेली पाहिजे। अर्धा तासाने आपण हे सगळं गॅस बंद करून टाकायचं आहे आणि बघा थंड झाल्यावर आपल्या वड्या कशा तयार झालेल्या आहेत। खूप सुंदर अशी वडी तयार झालेली आहे कोथिंबीरीची। आणि इथे आपण शॅलो फ्राय करणार आहोत, बघू शकता किती छान वडीला आकार आलेला आहे। यात तुम्ही आवडीने खाताल अशा प्रकारे केली तर नक्की ही जी आहे प्रोसिजर ती तुम्ही करून बघा माझ्या पद्धतीने। तुमच्या घरातील सगळ्यांनाच ही वडी आवडेल। ही कोथिंबीरीची वडी अशी या प्रकारे करा आणि असे फ्राय करा, मग काय सगळे खातील ना आवडीने।